ध्येय फाउंडेशन अंतर्गत ध्येय तरंग 0.4 हा जो कार्यक्रम झाला किंवा हे फाउंडेशन, ह्या फाउंडेशनबद्दल तुम्ही काय सांगाल? सर, माझं नाव रुपाली निलेश पाटील, तालुका कोटेभंगा, जिल्हा सांगली, इथून मी आज आलेली आहे. ध्येय एज्युकेशन संस्थेनं आज मला पहिल्यांदाच राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार घोषित केलेला आहे. आजचा दिवस माझ्यासाठी आनंदाचा, अभिमानाचा आणि गौरवाचा आहे. कसं असतं सर, आपल्या पाठीवर शाबासकीची थाप तेव्हाच मिळते जेव्हा आपण अपार कष्ट घेतो. परिस्थितीशी आपल्याला झुंजावं लागतं आणि इतकं करून आपल्या कामाची कोणीतरी दखल घेतं तेव्हा ती खरी आपल्या कौतुकाची थाप आपल्या पाठीवर मिळत असते. आणि अशीच दखल ध्येय एज्युकेशन फाउंडेशन संस्थेनं माझ्या कर्तृत्वाची घेतली असं मला वाटतं. आणि हा सन्मान फक्त माझ्या व्यक्तिगत कर्तृत्वाचा नाही, तर तो माझ्यावर ध्येय एज्युकेशन फाउंडेशन संस्थेनं ठेवलेला जो विश्वास आहे आणि मला माझ्या भविष्यातल्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आजचा हा पुरस्कार आहे. आणि आजच्या या पुरस्काराप्रसंगी मी इतकंच सांगेन आणि स्वतःला वचनबद्ध करेन की इथून पुढचं माझं काम प्रामाणिकपणे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून मी करेन. आणि आजच्या या पुरस्कारासाठी मी ध्येय एज्युकेशन फाउंडेशन संस्थेचं मनापासून आभार मानते सर. धन्यवाद. येथे जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? सर, आज सकाळपासून आम्ही आता बघतोय, मी 11-11:30 दरम्यान इथं आले होते, तर यांची अगदी पार्किंगपासूनची जी सोय आहे ती खरंच खूप सुंदर आहे. आल्यानंतर सेल्फी पॉईंट त्यांनी ठिकठिकाणी केलेले आहेत. आम्ही छान फोटो सेशन केलं. एंट्रीला त्यांनी जिल्हा वाईज आणि विभाग वाईज असे टेबल केलेले आहेत. त्यामुळे गर्दी आणि गोंधळ असा कुठलाही प्रकार इथं पाहायला मिळालेला नाही. नावाचं आम्ही नोंदणी व्यवस्थित केली. त्यानंतर त्यांनी आम्हाला गळ्यामध्ये घालायला एक फीत दिली. आमचे फेटे अगदी छान त्यांनी बांधून दिले. त्यानंतर आमच्या भोजनाची पलीकडं खूप सुंदर सोय केली होती. तिथेही कुठली गोंधळ नव्हता आणि भोजन तर अतिशय सुंदर होतं. वरती जेव्हा आम्ही नाट्यगृहामध्ये आज प्रवेश केला तर तिथेही त्यांनी झोन केले होते. झोननुसार त्यांनी आम्हाला आमचे सिरियल नंबर दिलेले होते. त्यामुळे तिथेही आम्हाला चेअर शोधायला फारसा काही म्हणजे त्रास झालेला नाही. आणि संस्थेनं खूप छान आणि अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे. आणि मला खरं खूप छान वाटते की या ऐतिहासिक आणि नयनरम्य अशा सोहळ्याची मी आज साक्षीदार ठरलेली आहे. त्यामुळे स्वतःला मी आज खरंच खूप नशिबान समजते. आणि ध्येय एज्युकेशन संस्थेचं मी पुन्हा एकदा आभार मानते सर, की मला या सोहळ्याला इथं येण्याची संधी या एज्युकेशनने दिलेली आहे.